आपण पाहतोय नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्याकरता आता हे आंदोलन सध्या सुरू आहे। गुंडीगुडिया असा उल्लेख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आला आणि याचाच निषेध करण्यासाठी आता ठिकठिकाणी आंदोलन सध्या करण्यात येते। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक वाद निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय आता सगळीकडेच आता सध्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात हे आंदोलन सध्या नाशिकमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा शब्दाच्या राजकारणानं मोठा वाद निर्माण केलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या एका नेत्यानं कथितरित्या गुंडीगुडिया असा उल्लेख केल्याचा आरोप होतोय। या वक्तव्यानंतर आता महायुतीने तीव्र आक्षेप घेत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे। शहरामध्ये निषेध आंदोलन होत आहेत आणि संबंधित नेत्यांविरोधात कारवाईची मागणी देखील केली जाते। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागावी असे निदर्शनं देखील आंदोलनात करण्यात येत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आक्षेप करत निषेध व्यक्त करण्यात येतोय। तर ठिकठिकाणी आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। महायुतीकडून आता या वादग्रस्त शब्दाचा आक्षेप व्यक्त करत निदर्शनं करण्यात येत आहेत आणि ठिकठिकाणी आंदोलनं देखील छेडण्यात येत आहेत। आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी अशी फलक हातात घेऊन अशी निदर्शनं करण्यात येत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील काँग्रेस विरोधात करताना दिसून येत आहेत। आपण पाहतोय आता नाशिकमध्ये सध्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील इथे करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।